चुलीवर बनवायचं वाटतं. आज वांग बोंबील बटाटा बनवणार आहे. पप्पाच्या आवडीचं बोंबील वांग. गावठी वांगे आणलेले त्यांनी 2 दिवस झाला आणून ठेवलेली. बोंबील आणलेले म्हणले आज बोंबील बटाटा बनव. बोंबील वांग बरे हो, बटाटा टाकते 1-2 म्हणलं बरं. आमचा चंगोबा मला राखणच आहे माग. त्याला खायला टाकलं तरी नुसतं वरडतोय का मग काय माहिती. पहिले बोंबील भाजून घेते. हे आपलं फिल्टरचं पाणी नाही. हो, पियचं पाणी चांगलं. तेच म्हणलं का वांगे बिंगे धुवायला आणलं. इकडं धुर यायला लागलाय का आता कमून काय माहिती. बोंबील भाजून घेते पहिले. जाड जाड बोंबील आणले त्यांनी. 2 बटाटे टाकणार आहे. शिरून घेते बटाटे जरा असे. काय भारी माल आहे. हा, तोंड धुवून खा मग. तोंड धुवून खा ना मग. दाढी केस करायला जायचंय ना. पहिले आता मला दाढी कशी करून तारीख परत 24 ला झाली. उद्या जायचंय काय. हा, तू म्हणजे फोन करणं ये. आता मी बघू फोन आला तर जाई नाही तर मग. हिरवे बटाटे आणले तर तुम्हाला तुम्ही ये. आता ही दुसऱ्या वेळेस हिरवे बटाटे ना काम असे. काय आणायचंय का तुला. आणायचं असलं सांग त्यांना. चालले ते बाजारात. 1 किलो भर वांगे आणले होते. किलो भर वांग्यातून एवढे राहिले. घरीच करू करू खाऊ खाऊ संपले काही तर एवढ्याची भाजी बनवली. वांगे आखाले ठेवू का अशा फोडी करू का दिली. बघा रे तुझ्या हिशोबाने. असंच ठेवते. असंच ठेवते सवताली. अशा फोडी बिडी हे करून बघायचं. किडके बिडके आहेत का. 2 बटाटे टाकते मोठ्याला फोडी करते अशा मस्त वणी. तुम्हाला 1 कांदा टमाटर आणि सगळे आयत्या मसाल्यातलेच बनवून घेणार आहे. थोडस तेल टाकून घेते अजून. तेल तापलेलं आहे. बोंबील भाजून घेतले ती. आता कांदा टाकून घेते. तार ठेवली तरी हलत आहे ग हे. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते थोडीशी. आणि हे आपलं कोथिंबीर खोबरं ते आणलंय वेगळं. ते अद्रक लसूण पेस्ट. शेवग्याच्या शेंगा बी लय मोठ्यात. आता काही आणलं असतं यांनी भाजीला ना तर टाकले असते.
1-1.5 किलो शेवग्याच्या शेंगा आणल्या त्या दिवशी. आता कांदा लाल झालाय, टमाटर टाकून घेते. धूर म्हणलं लय हसका नाही, पहिला इकडे येत नव्हता धूर, तिकडे जात होता, आता माझ्याकडेच येतोय धूर सगळा. हवा नाही काय नाही तरी धूर इकडेच येतो. भाकरी भात बनायचा थोडा, एखादी वाटी भात बनवू, बाकी भाकरी आहेत ज्वारीच्या. बनवते ना वहिनी. हा इच्छा बनीनच ना आतमध्ये गॅसवर. खोबरं, हिरवी मिरची ते जरा वाटून आणलेलं आहे, ते बी देते टाकून. बाहेर असं स्वयंपाक करायचा म्हणलं का सगळं सामान बाहेर घेऊन यावं लागेल. पण मज्जा येते. हा चुलीवर लय मज्जा येते. कांदा टमाटर लाल झाले. आता मसाले टाकून घेते. आवाज येतोय का पण मोबाईल मध्ये? हा पप्पा. चमच टाकते एक हात. ते भोपळा नसतो का गोलवाला, टाकली 1 चमच. आता लाल तिखट टाकते. आपल्या तिखट त्याने 2-2.5 चमच झाले. चमच छोटा आहे. आणि धना पावडर नाही, गरम मसाला टाकते 2 चमच, 2-2.5 चमच टाकते. आणि धना पावडर आहे, धना पावडर टाकते. टमाटा पण टाकलेत ना याच्यामध्ये. अगं टमाटे पण टाकलेत ना ग. मस्त खुशबू होते. चुलीवर बनवलेल्या भाजीची खुशबूच लय भारी आहे. मसाल्याची खुशबू येते, मसाल्याची. थोडंसं पाणी टाकून घेते मसाला. आपल्या शेतातली कोथिंबीर असते नाही, कोथिंबीर टाकली होती ना इथं. ताजी ताजी कोथिंबीर काढून टाकली ते. कशी मस्त कोथिंबीर आहे. त्यात लसूण टाकला होता, लसूण आलाय. इथं कांदे लावले तर आपले कांदे आणलेले उगलेले आहेत ना, ते लावले जराशे तिथं. कढीपत्ता पण टाकायचं ना मग. कोथिंबीर टाकते आता मस्त पैकी. आपलं मीठ टाकायचं आता चवीनुसार थोडं. बोंबील खरट असतात ना त्याच्यामुळे मीठ थोडंच टाकायचं, नाही तर होईल भाजी खरट. मस्त मसाला असा परतून घ्यायचा. लय भारी वाटायला लागले. हा भारी वाटायला लागले. आणि आता हे वांग बटाट कापल्याला द्यायचं टाकून त्याच्यात. हे पण तेलात जराशे असं हे करून वाफून घ्यायचं आणि मग पाणी वाटायचं. वाफेवर शिजून घ्यायचं थोडस असं. चुलीवरचं जेवण मस्त लागत अगं तिथे. पहिले लोक चुलीवरच बनवून खायचे सगळं. आता निघालेत गॅस ते. बघ कसा भाजीला मस्त कलर आलाय. सुकी भाजी बी भारी लागते खायला. सुकी नको बाय, भाकरी राहतात ना, मग भाकरी चुरून खायला चांगली लागते. सुकी कशी करू? दुपारच्या टायमाला पप्पाला मग लई कोटरा बसल्यावर होतो. रश्याची भाजी असली म्हणजे मग चुरून खाते उली दिली. वांग ते हे परतलंय आता जराशी तेलामध्ये.
ह्याच्यामध्ये आता आपल्याला रस्सा करायचा ना, तर मग पाणी टाकून घेते. बस झालं का ग एवढं? भाताबरोबर खातात ना तुम्ही? मग जास्त पातळ नको करू. पातळ पुढे जास्त शिजन ना, मग शिजून बरोबर होईल. हारावर शिजून देते आज मस्त घट बनते चांगली. बस झालं शिजून मग होईल. बोंबील टाकून घेते आता हे. आता असं हारावर त्याच्या शिजून देते मस्त. पवार साहेब गेले दाढी केस करायला, आले का आंघोळ बिंघोळ करते ना, मग आम्ही जेवण करून घेऊ. हा जा तिकडे आतमध्ये भाकर खायला जा. हे बघा जेवायला घेतलं आता आम्ही. मम्मी भाजी घेऊन येते. कशी तरी तेल मस्त आली. तुला म्हणलं हारावर शिजली का म्हणतात होत असते. हरवतली भाजी आहे. अरे वा, अरे अरे वा. वा. मस्त झाली ती. लिंबू कांदा भाकरी सगळं रेडी आहे. या मग जेवायला. चला घ्या. खालून टाकलं बरं उघडून. खालून खालून उघडावं. काय लागत आहे? कशी मस्त भाजी झाली. शेंगा नाही टाकल्या होय. टाकायच्या होत्या बाई एक दोन. आहे ना? लक्षातच नाही राहिलं. घेतलं. बघा इथं वांग, बटाट, शेंगा, भारीच बनलं. बोंबी गरम गरम. गरम गरम. लय भारी. बटाटा देऊ का तुला? ईशाकाला बटाटा आवडतो, सगळ्यांना बटाटा आवडतो. कसं देऊ आता? सिर्फ वांग घेणार आहे. बटाटा तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये लोक खूप अशी मारायची भारी. काय काय करतो रोज बटाटा बनतो रोज. लोक रोज बटाटा असतो. बटाटा भेंडी समजा बटाटा मिक्स करतो. ये खाली भाकर टाकलेली अंदर. परत तुम्ही आलं भाकर काय दिली मला खाली परत तुला खायचं का? दिली तुला? लिंबू घे. आमटाने पाय दुखत आहेत, हात पाय. कशी झाली भाजी? मस्त झाली. बंद कर.